काल माझ्यावरती त्यांनी आरोप केले की मी टक्केवारीबद्दल बोललो. टक्केवारीबद्दल कोण बोललं आपण पाहताय. आरोप केले गेले की ती दोरी आणि तो पोल हा विरोधकांकडून पाडण्यात आला. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की ती दोरी माझ्या मते 2 mm असावी नायलॉनची. पूर्ण बाजारपेठेचा दिवस होता, रविवारचा बाजार होता. पिकअप गाडीचं स्पीड फर्स्ट गिअरवरती गाडी 10 ते 20च्या वरती जात नाही. गाडी फर्स्ट गिअरवर चालवावी लागत असेल. मी मोटार मालक आहे त्यामुळे मला थोडंसं का व्हायना त्याच्यातलं ज्ञान आहे. राहिला विषय आम्ही पाडला. अहो नुसत्या दोरीला पिकअप गाडी चिटकली, मुळासहित बांधकाम ह्यांचा विकास उकडून आला. ह्यांचा विकास मुळासहित उकडून आला. आता हे बोललं, निकृष्ट कामावर बोललं तर मला कार्ट ठरवल्या जातंय, बेताल वक्तव्य करणारा ठरवल्या जातंय. आज आता आपण सांगा सत्य बोलणाऱ्याला काय काय झालावं लागेल. आणि सर्वप्रथम मी नगराध्यक्ष, आमदार आणि सर्व तिथं उपस्थित असलेले उपनगराध्यक्ष सौ भोसले यांचे आभार मानतो. मी आवाज उठवल्यानंतर, माझ्या नगरसेवक मित्रांनी आवाज उठवल्यानंतर त्यांनी तातडीने ही गोष्ट मान्य केली की कामात चुका झालेल्या आहेत, काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. तर मी काय बेताल वक्तव्य केलं मायबाप जनतेने मला सांगावं, मी ती शिक्षा भोगायला तयार आहे. राहिला सुसंस्कृतपणाचा का उचलली जी टाळ्याला लावणाऱ्यांना मला म्हणणाऱ्याचा, तर आपण आधी कुठे होतात. 2011 साली जेव्हा नगरपालिकेचं निवडणूक झाली, गुरुवर्य हिंदूराव नाईक निंबाळकरांच्या थोरल्या सुनबाई, विद्यमान नगराध्यक्षांच्या अर्धांगिनी, आदरणीय सन्माननीय मनीषा वहिनी साहेब यांना पाडण्याचं काम तुम्ही केलं का नाही तर जनता ठरवेल. जनतेला सगळं माहिती आहे. यांनी त्यांना पाडण्याचं दुष्कृत्य केलं. त्या मायमाऊलीच्या डोळ्यातले अश्रू आम्ही अजूनसुद्धा विसरलेलो नाही आहेत, त्यासुद्धा विसरलेल्या नसतील. उतारवयात लोकनेत्यांना सुनबाईंच्या पराभवाचं जे शल्य बोचत होतं, त्या वेदना बोचत होत्या, त्या सगळ्या आपल्या पदरात घेतल्या गेल्या. का तर आपण मल्टनचे जावाई आहात. आणि आजकाल आपण समस्त मल्टनकरांचा कार्टा, म्हणजे मल्टनमधली कार्टी आहेत का, अरे कार्टे असू द्यात. एक कॉक्रोच म्हटला तर कार्ट्यांनी अख्खी दिल्ली हलवली. आणि हा तर शिवसेनेचा कार्टा आहे. नगराध्यक्ष साहेब तुमची खुर्ची हलवल्याशिवाय मी शांत आणि स्वस्थ बसणार नाही. निकृष्ट दर्जाची कामं तुम्ही करताय. उपनगराध्यक्षांनी दाखवलं 2/6ला आम्ही 2/6ला पत्र व्यवहार केला. मग उपनगराध्यक्ष स्वतः, त्यांचे सासरे बुवा, त्यांचे पतिराज काय तिथं उद्घाटन खेळत होते का वारीच्या तोंडावरती खांबाचं. त्यात अजून कहर यांनी सांगितलं की ते PWDचं काम आहे, NHIचं काम आहे. अहो ते PWDचं NHIचं काम आहे, मान्य केलं, वर्गीकरण झालं, काय झालं. नगराध्यक्ष साहेब, नगरसेवकांचा तुमचा काय रोल तिथं नारळ पडायचा. 2 खांब पडले, एक मुक जनावर दगावलं, याची जबाबदारी आपण अंग झटकताय. आणि रील बनवताना फलटणचं नाव स्वर्ण अक्षरात लिहिलं जाणार. नारळ फोडला, फलटण उजाळलं. आणि कुठं गेला तो. आज आरोप झाले, सत्य बाहेर निघायला लागलं, अंग झटकले. आपलं काय नाही. मी 20% आरोप केला होता का तर ती जनतेतली चर्चा होती, ठेकेदारांच्यातली चर्चा होती, अधिकारी वर्गावरती जे कॉन्ट्रॅक्ट आहेत, जे टेंडर निघत आहेत विकास निधीसाठीचे, ते ठराविक वर्गाला दिले जावेत, ठराविक कॉन्ट्रॅक्टरांना दिले जावेत. म्हणून किती प्रेशर आहे. एकदा खाजगीमध्ये पत्रकार बंधू, माझी आपल्याला विनंती, आपण त्यांचं म्हणणं जाणून घ्यावं. माझ्याकडे त्यांचं सगळं रेकॉर्डिंग आहे, त्यांनी त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत. पण त्यांच्यासारखा मी नाही. व्हिडिओ एडिटिंग कर, ती खाजगीत झालेल्या गोष्टी मित्रमंडळींच्या त्या व्हायरल कर आणि त्याच्यावर राजकारण कर, हे मला गुरुवर्य हिंदूराव नाईक निंबाळकरांनी शिकवलं नाही. त्यांनीच माझ्या खांद्यावरती शिवसेनेचा भगवा दिला होता. आज मी तिथंच आहेत. आज जी काय मी बोलतोय, मी शिवसैनिक म्हणून बोलतोय. माझ्याकडे नाही आहे ना, नसू द्यात, काही मला त्याचा फरक पडत नाही आहे. पण आपली संस्कृती काय, घरात घुसून आपल्या नगरसेवकाने एक राजघराण्यातल्या लोकांना मारण्याची भाषा केली. तेव्हा खासदारांना संस्कृती आठवली नाही, नगराध्यक्षांना संस्कृती आठवली नाही. आणि कोणतं पंढरी फडके इग्नोर करावं त्याला, त्याच्याबद्दल काय बोलायचं.
तो स्वतःच म्हणतो मी तिथं नांदलोय. अहो 20-25 वर्ष झाली मी बघतोय तुम्ही कधी 6 महिने इकडं नांदताय, कधी 6 महिने तिकडं नांदताय, कधी इकडं झोपायला जाताय, कधी तिकडं झोपायला जाताय. असल्यांबाबत न बोललेलं बरं. त्यांना जय महाराष्ट्र. राहिला विषय, मी आवाज उठवलेला आहे. त्या आवाज उठवल्यावरती त्यांनी मान्य केलंय ते सगळे पोल दुरुस्त करू, ते पोल व्यवस्थित लावल्या जातील, हीच आमची मागणी होती. आता नगराध्यक्ष माजी खासदारांनी ठरवावं की 4 टाळके बसून भुराट सुराट माझ्यावरती आरोप करायचे, मला कार्टा म्हणायचं का कुठला चोर म्हणायचं. अहो ते कोण होत काय, ते कुठला वाळू चोर काय मला माहिती नाही बाबा. ह्यांच्याच भावाचे वाळूचे ट्रक होते, नसतील तर चलणं बिलणं पुरावं सगळं तुम्हाला भेटून जाईल. म्हणजे आता ह्यांनी सुपारीच घेतली नगराध्यक्षाला अडचणीत आणायचं, त्याला मी काय करावं, ह्यात माझा काही दोष नाही आहे. दुसरा राहिला विषय, काय कुठला बरं मुद्दा राहिला, हां ते जाऊ दे, गोशाळा बिशाळा. अहो ते काय त्याची लायकी का त्याच्यावरती बोलण्याबद्दल. नगराध्यक्षांचा काय, त्यांच्या नेतृत्वाचा मी एकेरी उल्लेख केला आहे. याच्या आधी मी प्रथमतः सांगू इच्छितो, मी लोकशाहीच्या राज्यात राहतो, मी जंगलात राहत नाही, माणसांच्यात राहतो. त्यामुळं कुणाच्या नावापुढे वाघ सिंह असे हिंस्र नावं जोडण्याचं मला माझ्या आईवडिलांनी शिकवलं नाही. बरोबर, त्यांचं जे नाव आहे ते मी आदराने घेतलं, ते माझे आहेत, मी माझी बोललो, पूर्ण नाव घेतलं. आता राहिला विषय, मी कुणाला दादा म्हणावं, कुणाला भाऊ म्हणावं, कुणाला काका म्हणावं, मामा म्हणावं. त्यांनी मला प्रेम दिलं असतं तर मी त्यांना म्हणणारच आहे ना, गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. मी कपाळाला हात लावला, अहो तुम्ही कुठं कुठं हात लावला हे मी काढलं तर आपलं अवघड होईल. आता आपल्या लिकीबाळी सुनवायऱ्या राजकारणात आलेल्या आहेत, त्यामुळं कुणाच्या घरावरती जाऊ नये, घरात जाऊन राजकारण करू नये. राहिला मलनिसारण योजनेचा जो घोटाळा 130 कोटीचा गाडल्या गेला, काय ते आपले आमदार आणि विकास केला, ते म्हटले की ते पोल पाडला विरोधकांनी. अहो रामराजे नाईक निंबाळकरांनी बांधलेला पोल 10 ते 12 टनाची ऊसाची ट्रायली तुमची, अगदी कोणताही ब्रेक नाही, तुटून पडली ती ट्रायली, धडकली, तो खांब अजून तिरक्या अवस्थेत असतो ना का, तो चालू आहे, तो डिवायडरसुद्धा आहे असा उभा आहे. आणि तुमचा मोकळ्या पिकअपनी 10च्या स्पीडला दुरीने पाडला आणि तो म्हणतो विरोधकांनी पाडला. अहो अशी करणार आहात का आमदार साहेब फलटणची बारामती? अहो फलटणची बारामती सोडा, तुमच्या मतीचे 12 वाजलेत ते सांगा. कुठलं हे काहीही आपण कुठंही जोडत आहात. राहिला विषय, माझं त्यांचं वैयक्तिक भांडण नाही, गटामध्ये त्यांच्या काय चाललंय मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. काल जे तिथं होते ते जवळजवळ लाभार्थी होते, 90% ते रामराजे नाईक निंबाळकरांच्या गटातून गेलेले होते. जुना निष्ठावंत कुणीही नव्हता. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आत्ताच अशोकराव जाधव साहेब आपले मलटणचे, मी मलटणचा आहे प्रथम आणि मग पलटणचा, त्यामुळे त्यांनी मलटणला काही शिव्या देऊ द्यात, पण त्या मलटणकारामुळे त्यांची भिस्त आहे. अशोकराव जाधवांवरती त्यांचं राजकीय करिअर तर यांनी संपवलंच, परंतु हनी ट्रॅपसारख्या खोट्या गुन्ह्यात त्यांना होऊन त्यांचं सामाजिक, त्यांचं सांप्रदायिक करिअर कुणी संपवलं, कुणी प्रयत्न केले, कुणी व्हिडिओ व्हायरल केले. आणि निलेश तेलखडेकडे पुरावेत. पत्रकार जे काही माझ्या शिवसेनेचे होते त्यांनी ब्रेकिंग न्यूज म्हणून बातम्या तयार केल्या. मी त्यांना सांगितलं, राजकारण कुणाच्या घरात डोकावून करायचं नसतं. राजकीय द्वंद्व राजकीय मैदानात, कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावणे म्हणजे राजकारण नव्हे. पण ह्यांच्याच गटातल्या लोकांनी डोकावलं आणि त्यांच्या आयुष्याचे दोधान करायचे. 30 ते 35 वर्ष झाली अशोकराव जाधवांनी संघर्ष केला. आज त्यांच्या वाट्याला काय आलं? मी जे बोलतोय ती मलटणमधल्या अनेकांची खतखत होती. तेव्हा मी जाहीर बोललो की हे काय हम करे सो कायदा, हम करे सो मान्यच करावं लागेल. ज्या पद्धतीचं त्यांचं वागणं आहे ते त्यांनी दाखवलेलं आहे. मी कोणाचा एकेरी उल्लेख केलेला नाही आहे, जे त्यांचं नाव आहे ते केलेलं आहे. मी कोणतंही बेताल वक्तव्य केलेलं नाही आहे. तर आता आरोप प्रत्यारोप होत राहतील. मी केलेला आरोप खोटा असेल तर माजी खासदार, विद्यमान नगराध्यक्ष आणि आपले आमदार विद्यमान यांना या पत्रकार परिषदेतून खुलं आव्हान आहे नार्को ॲनालिसिस चाचणीचं किंवा लाई डिटेक्टर. भ्रष्टाचार झाला, टक्केवारी घेतली गेली का नाही हे त्यांनी सांगावं. नसेल घेतली तर त्यांनी नार्को ॲनालिसिसला सामोरं जावं. मी माझी घ्यायला तयार आहे. आणि याच्या पुढे माझ्यावरती टीका करायची
चार टाळकी उभी करायची, काही जी पूलच्या दिव्याखाली जो अंधार पडला आहे आपला, एवढे दिवे लावूनसुद्धा आपला अंधार झाकता येत नाही आहे भ्रष्टाचाराचा, तो दुरुस्त करायचा आणि फलटणकरांना योग्य सुविधा द्यायच्या का नाही हे त्यांनी ठरवावं. नगराध्यक्षांच्यावरती असणारं जी चांडाळ चौकडी आहे, मुरुम माफिया त्यांच्यासोबत फिरत असतात, तिथं सारखे 24 तास असतात. नगराध्यक्षांना त्यांच्याच गटातली लोक मिसगाईड करतायत. मी त्यांच्या अंगावर जावं म्हणून व्हिडिओ बनवले जात आहेत, पण मी त्यासल्या फाळकुटांना आणि बेकड वक्तव्यांना बेग घालत नाही. मी पण त्याच तालमीतला तयार झालेला मल्ल आहे. तुम्ही कुठंही सांगा, पण मी संपूर्ण संविधानिक पद्धतीने, लोकशाहीच्या पद्धतीने माझी उत्तरं देईन. तुम्हाला ताकद आहे, पैसा आहे, तुम्हाला जी काय आयुधं वापरायची ती तुम्ही वापरू शकता. मी माझे वाक्य थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.